राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षातले ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये जो संघर्ष निर्माण झालेला आहे, या संघर्षामुळे राष्ट्रवादीत फूट पडेल का, किंवा राष्ट्रवादीमधला एक गट परत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाईल का, किंवा भारतीय जनता पक्षामध्ये जाईल का, या शक्यता काही लोक व्यक्त करू लागले. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमधला सत्ता संघर्ष कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढायला लागला. कारण 29 एप्रिलला सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांना हकालपट्टी करण्याचं पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं. तेव्हापासून हा संघर्ष आता शिगेला पोचत चाललेला आहे. किंवा सुनेत्रा पवार यांनी तयार केलेली जी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी आहे ती बाहेर फुटली. या यादीमध्ये ज्येष्ठ नेत्यांना स्थान नाही. प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील यांना स्थान दिलेलं आहे, पण त्यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नाही. आणि याचा परिणाम असा होतोय की राष्ट्रवादीमध्ये पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीमधले जुने जाणते ज्येष्ठ नेते यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालो आहे. आणि या संघर्षामुळे कदाचित राष्ट्रवादीचे परत तुकडे होऊ शकतात. कारण राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित पवारांच्या निधनानंतर पक्षातल्या नेत्यांना बांधून ठेवेल असा नेता उरलेला नाही. सुनेत्रा पवार या जरी मुख्यमंत्री झालेल्या असल्या तरी त्या सहानुभूतीमुळे मुख्यमंत्री बनलेल्या आहेत. त्यांना जनतेने अजून त्यांना स्वीकारलं की नाकारणं हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये चित्र स्पष्ट होईल. म्हणून राष्ट्रवादीमध्ये हा संघर्ष जर प्रमाणापेक्षा वाढला, सुनेत्राताईंनी एक पाऊल मागे घेतलेलं आहे की तांत्रिक चूक झाली, यादी दुरुस्त करता येईल. त्यांनी एक पाऊल जरी मागे घेतलेलं असलं तरी पार्थ पवार आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये सातत्याने हा जो संघर्ष आहे तो वाढत चाललेला आहे. आणि जर हा संघर्ष थांबला नाही तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडू शकतो. आणि हा बाहेर पडणारा जो गट आहे तो कदाचित शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊ शकतो किंवा भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकतो. आणि याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो. म्हणून राष्ट्रवादीमध्ये हा जो संघर्ष निर्माण झाला आहे, या संघर्षामधून कदाचित या पक्षामध्ये फूट देखील पडण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते आहे.